मनुष्य का गुण ही बड़ा, मनुष्य का गुण ही बड़ा, मास न आवे काम, हाड न बने आभूषण. मास न आवे काम, आपलं मांस कोणी खात शकत नाही. हाड न आवे काम, हस्तिदंताचे दागिने बनवले जातात, आपल्या हाडांचे नाही. आणि तिसरं, बाजन बाजन वो भी नाही बसतात. तबला किंवा ढोलकी जे आमचे मनोजी वाजवतात त्याचं चांगलं त्वचान बाजन बाज असं म्हटलं जातं. पण आजच्या जमान्यात मृत्यूनंतरही अवयव दान करून किंवा देहदान करून आपल्याला जिवंत राहता येतं. मृत्यूनंतरही आपण राहू शकतो. आणि या संबंधीची माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे खास आले आहेत फाउंडर आणि प्रेसिडेंट ऑफ फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे श्री पुरुषोत्तम पवार. मी विनंती करते मेजरना की त्यांना कृपया मंचावर घेऊन यावं. हॅलो गुरुजी येत आहेत याबरोबर. आपल्याकडे पाच नाव नमस्कार. ज्या व्यक्तीला तुम्ही पाहायला आणि ऐकायला आज आलात त्या व्यक्तीबद्दल जास्त वेळ मी घेणार नाही, फक्त 1-2 मिनिटात मी सांगते. त्यांचं नाव आहे पुरुषोत्तम पवार. यांनी जरी सांगितलं नसलं तरी सुद्धा ते लेखकही आहेत आणि माझ्याकडे त्यांचं प्रूफ म्हणून पुस्तकं आहेत. महादानाची गाथा असं ते पुस्तक आहे, माझ्या हाताने बॅगेत पण आहे. स्वतः BA LLB असून आचार्य विनोबा भावे यांनी स्वतःहून लहान असताना त्यांचं जे नाव आजचं आहे ते पुरुषोत्तम आचार्य विनोबा भावे यांनी ठेवलेलं आहे, हे उल्लेखनीय आहे. वसई तालुका ज्वेलर्स असोसिएशनचे ते संस्थापक आहेत. साधारणपणे वसई जिल्ह्यामध्ये त्यांचं कार्य आहे आणि आपल्यासारखं जवळजवळ 23 ज्येष्ठ नागरिक संघ त्यांनी तिथे स्थापन केलं. त्या संघाचं फेडरेशन आहे, त्या फेडरेशनचे ते स्वतः अध्यक्ष आहेत. स्वतःचा चॅरिटेबल ट्रस्ट असून गरजू आणि ज्यांना फायनान्शियली परवडणार नाही त्यांना सर्व आयुध उपकरणे ते अगदी विनामूल्य देत असतात. हे कार्य त्यांचं फार मोठं आहे. देहमुक्ती मिशन हे त्यांनी स्वतः घेतलेलं कार्य आज आपल्याकडे त्याबद्दल ते बोलणार आहेत. स्वतः ते फेडरेशनचे अध्यक्ष असून त्यांचे दौऱ्यात खरं म्हणजे ते दौरेच असतात आणि सतत ते त्यांना बोलावणे येत असतं. माझ्या माहितीप्रमाणे मागच्या महिन्यात ते नेपाळ सरकारने त्यांना बोलवलं होतं आणि नेपाळला ते स्वतः जाऊन आले. त्यांनी तिकडे देहदान अवयवदानाबद्दलचं एक जनजागृतीकरण आहे ते त्यांनी तिथे केलेलं आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र देशभर त्यांचा सतत जाणं असतं, लोक बोलवतात. आता आपल्याकडे आले ते खास 2 दिवसापूर्वी कोल्हापूरहून आले. कोल्हापूरला पण बरेचसं काही त्यांचं कार्य होतं ते त्यांनी करून आम्हाला वेळ दिली होती, त्याप्रमाणे ते आलेले आहेत. राज्यपाल पूर्वीच्या राज्यपालांकडून त्यांचा खास सन्मान केला गेला होता या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यानिमित्त. अशा या निस्वार्थी आणि सेवाभावी व्यक्तींच्या संपर्कात आपण आज येत आहोत, हे खरं म्हणजे आमचं सर्वांचं भाग्य आहे. सर, आता मी माईक तुमच्याकडे देतो. नमस्कार. आत्ताचा इतका सुंदर गाण्यांचा इतका सुंदर कार्यक्रम झाला.
या ठिकाणी प्रस्तुत झाले आणि तुम्ही सर्वांनी त्याला योग्य दाद द्या. माझी एक छोटीशी विनंती आहे की माझा विषय आहे वनमाळीताई, तुम्ही एकतर थांबा किंवा माझी एकच छोटीशी विनंती आहे, तुम्ही एक मोबाईल मिळालेला आहे, आपला आपला मोबाईल बाहेर काढा आणि तो आहे का तपासा. आहे असला तो वरती दाखवा मला आणि त्याला सायलेंट करून ठेवा. सायलेंट करा, मोबाईल सायलेंट ठेवा आणि तुमच्या तोंडालाही थोडा वेळ फुलफुलावा. माझी विनंती आहे पुन्हा, जर कोणी एक जरी व्यक्ती मध्ये बोलली तर मी थांबेन, कारण माझा विषय खूप गंभीर आहे आणि तो काही लोकांना खूप गंभीर रीतीने ते त्याच्याकडे पाहतात, परंतु काही लोकांना त्याच्यामध्ये स्वारस्य नाही आहे. तर ज्यांना स्वारस्य नाही त्यांनी कृपया उठून जाऊ शकता, पण त्यांनीच जावं जे मरणार नाही आहेत. ते जे मरणार आहेत त्यांनी इकडेच बसा. याचा अर्थ तुम्ही सर्वजण मरणार, फक्त स्टेजच्या या बाजूला जे आहेत ते आम्ही नाही मरणार. नक्की ते म्हणतात तुम्ही पण मरणार. नाही मरणार, मी नाही मरणार. माझा श्वास थांबला तरी माझ्या या देहातले अवयव मी दुसऱ्या कोणाच्या तरी शरीरात दान करून जाणार आणि मी पुढे जिवंत राहणार. ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. कधी होणार? सर मी बसणार खाली, प्लीज थोडा वेळ, प्लीज. रिक्वेस्ट आहे, एक रिक्वेस्ट. मगाशी गाण्याचा कार्यक्रम झाला तसं मलाही वाटलं एक गाणं म्हणावं. मी काही गात नाही, पण एक गाणं मला आवडतं. ते असं आहे, मधुबन खुशबू देता है, सागर सावन देता है, जीना उसका जीना है, जो औरों को जीवन देता है. जीना उसका जीना है जो औरों को जीवन देता है. तुम्ही छान मगाशी सांगितलं कबीराच्या ताईशेट्टेताईंनी की एखादा प्राणी मेला, पक्षी मेला तरी सुद्धा त्याचा देह वाया जात नाही. एखादा प्राणी, गाय मेली, त्याच्या चामड्यापासून आपण चप्पल, पर्स बनवतो. मोर मेला, त्याच्या पंखापासून सुंदर. हत्ती मेला, हत्तीच्या दातापासून आपण कलाकुसरीच्या वस्तू बनवतो. एवढंच नाही, एखादा छोटासा अळी, कीटक तो जरी मेला तरी त्याचा देह वाया जात नाही. तो कोणाचं भक्ष्य तरी बनतो. परमेश्वराने पशु पक्षी जीव निर्माण केले, त्याच्यामध्ये त्याने सर्वोत्कृष्ट निर्मिती मनुष्य प्राण्याची केली. का तो बुद्धिमान, पण तो मात्र कोणाच्याही कामाला येत नाही. मृत्यूनंतर फोन आला, पुरुषोत्तम अमुक अमुक गेले. पहिला प्रश्न काय विचारतो? कितीला नेणार? कुठे? स्मशानात. कशासाठी? अहो, आपल्या अंगणात जर एखादा साप दिसला, आपण पहिले काठी काढतो आणि ठोक त्याचं डोकं. दिसला साप की ठोक त्याचं डोकं. मेला माणूस की ने त्याला उचलून ने स्मशानात ने कब्रस्तानात ने जाळून टाक किंवा गाडून टाक, पण त्याला कोणाच्या कामी येऊ देत नाही. अहो, त्याच सापाला पकडून त्याच्या दातातून जर आम्ही विष काढलं आणि ते जर गोळा केलं तर किती लोकांचा जीव आम्ही वाचवू शकतो. बुद्धीला कळतं
आम्हाला नाही कळत. हाच देह, ह्यालाच जर मृत्यूनंतर, अहो काय कुठून आलात तुम्ही? मेल्यानंतर त्या माणसाला जाळणार नाही तर काय घरात ठेवणार? काय करणार त्याला? पण मेल्यानंतर त्याच्या देहाचं, साहेब मी ज्या भागातून आलो किंवा आमच्या समाजामध्ये अशी पद्धत आहे की एखाद्या माणसाचा जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या अंगावर जे काही आहे, आता हा माझा चष्मा आहे, हा चष्मा माझ्यासोबत देणार. मी व्यवसायाने ज्वेलर आहे, रिअल डायमंडची अंगठी आहे, फार प्रेशियस स्टोन आहे, 4.5 लाख रुपये घेतली तेव्हा किंमत होती, आता वाढली असेल, ही ते लोक काढणार नाहीत. एखादी बाई आहे, तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, कानातलं आहे. तुम्ही अंधेरीची मंडळी सुद्धा तसंच करता की नाही? नाही? मग काय करता? नाही, नीट बोला, विचार करून बोला. मेलेल्या माणसाचं कोणी काढतं का? का त्याला कळत नाही म्हणून? अरे मेलेल्या माणसाचे दागिने कोणी काढून घेतं? काय अभिमानाने सांगतात, हो तुमच्या समोर उभा असलेला माणूस 1 नंबर खोटा आहे, आम्ही पण काढतो. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मृत्यूनंतर त्या देहावर असलेले दागिने आपण काढून घेतो. मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्याल का? का काढतो? त्याच्या कामाचे नाही, व्हॅल्यू आहे. आणखी दुसरं कोणाला वापरता येईल. अरे हे तुम्हाला आम्हाला सर्वांना बरोबर समजतं की ते व्हॅल्युएबल आहे, त्याच्या किंवा कोणाच्याही कामाचे नाहीत, पण दुसऱ्या कोणाला तरी वापरता येतील. परमेश्वराने दिलेले अनमोल दागिने ते मात्र आम्ही जाळून टाकतो आमच्या बुद्धीच्या कमतरतेमुळे. माझ्या देहावरचे हे अनमोल एकही पैसा खर्च केलेला नाही. ते दागिने कुठल्याही फॅक्टरीत बनवता येत नाहीत, कुठल्याही दुकानात मिळणार नाहीत. त्याला प्रेशियस म्हणतो. ते प्रेशियस पेक्षा अनमोल, त्याचं मोल होऊ शकत नाही. दे, तुला 10 लाख रुपये देतो, तुझे 2 डोळे दे, मला 50 देतो का? त्याची किंमत नाही होऊ शकत. असे अनमोल दागिने माझ्या देहावरचे माझ्या मृत्यूनंतर माझेच प्रेमी, माझेच जवळचे नातेवाईक त्याला जाळून टाकणार किंवा गाडून टाकणार. मग काय करता येईल? मृत्यू प्रत्येकाचा होणार आहे. तुमचा माझा प्रत्येकाचा मृत्यू जर होणार आहे आणि जर मेल्यानंतर जर ह्या देहावरचे हे दागिने काढून जर मी कोणाला दिले, एखादी आंधळी मुलगी जिने आईला पाहिलं नाही, ताईला पाहिलं नाही, जिला प्रत्येक पावलावर तिला ठेच लागते, तिला जर कधीतरी ऐकू आलं की कुठेतरी बाजूला एखाद्याचा मृत्यू झालाय तर तिच्या मनात एक विचार येतो की अरे जाताना निदान 1 डोळा तरी मला काढून दिला तर. तुम्ही जाळून टाकणार आहात 1 डोळा फक्त. आणि डोळा म्हणजे अख्खा डोळा नाही. डोळा म्हणजे नेत्रदान म्हणतो, पण डोळा म्हणजे संपूर्ण नेत्रगोल काढून घेतला जात नाही. तर डोळ्यावरचे ह्या मुली डोळ्यावर लेन्स लावतात. ती लेन्स एक पारदर्शक चकती तेवढीच फक्त काढायची आणि ती एखाद्या अंध व्यक्तीच्या डोळ्यावर बसवायची. तेवढी लेन्स काढल्यानंतर रक्तही येत नाही, डोळा पापडी बंद केल्यानंतर चेहरा विद्रूप होत नाही. आणि तेवढी एक लेन्स काढली आणि जर एखाद्या आंधळ्याला बसवली, एका आंधळ्याला 1 डोळा, दुसऱ्या आंधळ्याला 2रा डोळा, मृत्यूनंतर नेत्रदान केलं तर 2 अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकेल. त्याला काडी लावून जाळून टाकण्यापूर्वी एवढं छोटंसं काम आम्ही केलं तर नाही का कामाला येणार? आता सायन्सने आणखीन प्रगती केली आहे. ह्या कॉर्निया म्हणतात. ह्या कॉर्नियाचे एकावर एक जे थर आहेत असे 5 थर आहेत म्हणे.
त्यापैकी 2 थर सेपरेट करण्यामध्ये सायन्सला, मेडिकल सायन्सला यश मिळालं आणि आता एका डोळ्याच्या कॉर्नियामधून 2 सेपरेट थर वेगळे करून वरच्या थरामुळे ज्याला अंधत्व आलेलं आहे त्याला वरचा थर बसून त्याला दृष्टी देता येते, खालच्या थरामुळे ज्याला अंधत्व आलंय त्याला खालचा थर काढून त्याला दृष्टी दिली जाते. आज संध्याकाळी, उद्या संध्याकाळी जर माझा मृत्यू झाला आणि माझ्या कुटुंबियांनी जर माझं नेत्रदान केलं तर मी किती लोकांना दृष्टी देऊ शकेन? सायन्सने प्रगती केली. सायन्ससाठी नाही टाळ्या वाजवणार, पण सगळ्यांनी टाळ्या वाजवू नका. ज्याला असं वाटतं की हा देह मिळालाय, मला बुद्धी आहे, मला मन आहे, मला हृदय आहे, एक मृत्यूनंतर फक्त एक एवढासा डोळा दान केला, एक ती चकती दान केली तर मी कमीत कमी 2 लोकांना आणि जास्तीत जास्त 4 लोकांना नक्की मी दृष्टी देईन किंवा मी जाळताना मी नेत्रदान करूनच जाईल. त्यांनी मात्र जोरदार टाळ्या वाजवा. शिरीषकर साहेब 5 लोक आहेत, त्यांनी वाजवले नाही टाळ्या. विचार करतात नाही, ते म्हणतात अजून नीट समजावून सांगतो. मृत्यूच्या वेळेपासून 6 तासाच्या आत नेत्रदान शक्य आहे. मृत्यूच्या वेळेपासून, हा 6 आकडा हा फार महत्वाचा आहे. मृत्यूच्या वेळेपासून 6 तासाच्या आत नेत्रदान होऊ शकतं. ज्याला चष्मा आहे तो व्यक्ती नेत्रदान करू शकतो. ज्याचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालेलं आहे तो व्यक्ती नेत्रदान करू शकतो. ज्याला डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, तो व्यक्ती सुद्धा नेत्रदान करू शकतो. म्हणजे प्रत्येक व्यक्ती नेत्रदान करू शकतो. फक्त मृत्यूच्या समयी जर एखाद्या व्यक्तीला हेपेटायटिस बी, HIV, कॅन्सर, कोरोना अशासारखे जर दुर्धर आजार असतील तर त्या व्यक्तीचं नेत्रदान स्वीकारलं जात नाही. आणि कारण तो कॉन्टिजियस डिसीज आहे, तो दुसऱ्याला ट्रान्सफर होऊ शकेल म्हणून ते स्वीकारतच नाहीत. अदरवाईज प्रत्येक व्यक्ती नेत्रदान करू शकते. मृत्यूच्या 6 तासाच्या आत. सर चांगलं झालं, मला तुम्ही सांगितलं, पटलं, आम्हाला करायचं आहे. पण काय करायचं हो, आम्हाला माहित नाही कुठे करायचं, ते कोणाला बोलवणार? आमच्या बाजूला क्लिनिक आहे, त्यांना काढता येत नाही. नेत्रदान करायचं असेल तर आय बँकाचे फोन ऑल इंडिया नंबर 1919 आहे, त्याला आपण डायरेक्ट फोन केला तर कुठल्याही आय बँकेला, किंवा आता तर आमच्याकडे एवढं मोठं हत्यार आहे, कुठेही फोन लावला आय बँक नियरेस्ट आय बँक, तर तुम्हाला तुम्ही चुकून कलकत्त्याला लावला, चुकून नागपूरला लावला तर नागपूरची आय बँक तुम्हाला विचारेल तुम्ही अंधेरीला आहात, वसईला आहात, कुठे जळगावला आहात, तुमच्या जवळची आय बँक कोणती आहे ते तुम्हाला ताबडतोब गाईड करतील, त्यांना कॉन्टॅक्ट करून देतील आणि ते आपल्याला मदत करतील. फक्त आपल्याला काय पाहिजे, देण्याची इच्छा. पूर्वी आम्ही सांगत होतो दाराच्या पाठीमागे आमचे नंबर लिहून ठेवा, कधी काय झालं तर त्याची आता आवश्यकता नाही. आपल्या मोबाईलमध्ये कुठेही आपण शोधलं तर नियरेस्ट आय बँक किंवा माझा नंबर आता मी तुम्हाला दिलाय, मला जरी फोन केला तर तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या मृत्यूनंतर आपण नेत्रदान करावं आणि पुरुषोत्तमला फोन करावा तर त्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी कराव्या लागतील. सगळ्यात पहिले की तो मी जाईपर्यंत पुरुषोत्तमला जिवंत ठेव, म्हणजे माझा फायदा की मी अजून जास्ती दिवस हे कार्य करू शकेन. दुसरी एक गोष्ट अशी आपण करू शकतो की आपल्या कुटुंबियांना, आजपर्यंत ह्या जगात कोणीही आपलं स्वतःचं नेत्रदान केलेलंच नाही, केलं ते त्याच्या कुटुंबियांनी केलं. माझी लाख इच्छा आहे हो, पण त्यावेळेस रक्तदान करायचंय, मी गेलो सर मला रक्तदान करायचंय, चेक करा, घेण्यासारखं आहे, घेतील आणि म्हणतील बसा तुमचं रक्त आम्ही स्वीकारतो, किंवा नसेल तर ते म्हणतील हिमोग्लोबिन कम आहे, अमुक आहे, तमुक आहे, सॉरी तुमचं घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे मृत्यूनंतर सर्वात प्रथम डेथ सर्टिफिकेट प्राप्त करायचं. डेथ सर्टिफिकेट या, अरे बऱ्याच लोकांना मराठी न समजणारे कोणी लोक आहेत,
मराठी नहीं समझता है ऐसा कोई है? मैं आएला था गएला था हिंदी भी बोल सकता है। बोलो बोलो चालेल? नहीं, आपको मराठी समझ में आ रहा है? 70 साल से मुंबई में खूप छान वाटलं. चालेल. अदरवाईज मला 13 भाषा येतात. मारवाडी, गुजराती वगैरे वगैरे. मी आता व्यवसायाने ज्वेलर असल्यामुळे मारवाडी, मेवाडी या भाषा हे माझे गुण नाहीत, हे दैवी गुण आहेत. मी सुंदर आहे, ऑब्जेक्शन घेऊ नका. तो सुंदर आहे हा माझा काही त्याच्यात काही हे नाही की माझ्या आई वडिलांची देणगी आहे. पण मला जे काही मिळालं आहे ते मी कशासाठी वापरतोय. आज आपण एवढा वेळ देऊन, आमचे पुरुषोत्तम गावंडे साहेब आले, माझे जुने प्रेमी आहेत, मित्र आहेत, आमचे नातेवाईक सुद्धा आहेत, या सुवर्णाताई देवरुखकर आहेत, शिरीषकर साहेब, बरीच मंडळी मला इथे ओळखीची सुद्धा भेटली. काही 2 मंडळी मला खाली भेटली. अरे माझ्याकडे वेळ असता तर मी आलो असतो तुझं ऐकायला. ऐकून काही होणार नाही, ते घरी गेल्यानंतर चर्चा झाली पाहिजे. घरी गेल्यानंतर आपल्या कुटुंबियांना सांगितलं पाहिजे. खूप तुम्ही फॉर्म भरले, खूप तुम्ही त्याच्यावर डोनर कार्ड घेतलं, फॉर्म भरले, तुम्ही सगळ्यांना सांगितलं की मी करणार आहे, मी करणार आहे. माझं नेत्रदान होईल याची खात्री नाही. त्याची खात्री तेव्हाच होईल जेव्हा मी घरी गेलो आणि माझ्या कुटुंबियांना सांगितलं की बाबा रे, माझ्या मृत्यूनंतर तू ते ब्राह्मणाला बोलवशील, ते गोळे याचे तांदळाचे गोळे करशील, त्याच्यावर काय ते टाकशील, तुझी मर्जी. माझा त्याच्यावर विश्वास नाही. माझा एका गोष्टीवर विश्वास आहे, माझ्या आत्म्याला शांती लागेल जर माझ्यामुळे किमान 2 लोक ही दुनिया पुन्हा पाहू शकतील. त्यामुळे सर्वात प्रथम आपल्या घरच्या लोकांशी या विषयावर चर्चा करा, त्यांना आपली इच्छा व्यक्त करा आणि त्याची खात्री करून घ्या की ते आपली इच्छा पूर्ण करतील. मृत्यूनंतर 6 तासाच्या आत जे करायचंय, ज्याला करायचंय, समजा आज तुम्ही हे ऐकून गेलात आणि पुढे घरी गेलात आणि 2-4 दिवसांनी आपल्या कॉलनीमध्ये कुठे मृत्यू झाला, तुम्ही सिनियर सिटीजन आहात, तुम्हाला मान असतो, तुमच्या शब्दाला मान असतो, तुमच्या या केसाला, ह्या अनुभवाला मान असतो. तुम्ही जर गेलात, बेटा बहुत बुरा हुआ, इतने जल्दी गए, दुख की बात है, मगर जाने वाला कोई वापस नहीं आता, आ सकता है, फिर भी वो ये दुनिया देख सकता है. कैसे अंकल? देखो बेटा, अगर उनके 2 नेत्र दान करेंगे, खून की बूंद तक नहीं आएगी, चेहरा विद्रूप नहीं होगा और कम से कम 2 लोगों को दिख सकता है. बेटा मैं आपके साथ हमदर्दी जाता रहा. असं एवढं प्रेमाने बोलला की लोक नक्कीच नेत्रदानासाठी तयार होतात. गेल्या 14 वर्षापासून गावंडे मला म्हणाले की अरे तुम्ही कसे काय ह्या क्षेत्रात? मी एक व्यापारी, 100 रुपयाची वस्तू 110ला विकायची, पैसे कमवायचे, ते मल्टिपल करायचे, हेच माझं काम होतं. अनेक सेवाभावी संस्थांमधून काम करताना, जसं तुम्हाला यांनी सांगितलं मेजरने, की आचार्य विनोबा भावेंच्या त्यांच्या सान्निध्यात, त्यांच्या मांडीवर आम्ही वाढलो. म्हणजे माझे वडील, आई वडील काय करत होते, ते महात्मा गांधींच्या आणि विनोबाजींच्या आश्रमात होते. तिथे वर्ध्याला आणि अशा ठिकाणी ते सेवा करत होते. एके दिवशी बाबांनी विचारलं विनोबाजींनी की आपल्याला झाडायला लागतोय, आपण ग्राम स्वच्छता करतोय, परंतु आता आपल्याला संडास साफ करायचे आहेत. आणि तेव्हा आपल्यासारखे फ्लशचे संडास नव्हते, टोपलीचे संडास होते. तर संडास, या संपूर्ण गावाचे संडास साफ करण्याची जबाबदारी कोण घेणार? पाठीमागच्या याच्यातून पहिले उभी राहिली आणि ती म्हणाली की बाबा मी घेते ही जबाबदारी, आणि ती माझी आई होती. आणि तिने मला तुम्हाला हे का सांगाय की तुम्ही देणारे आहात. जो देणारा असतो तो तयार करता येत नाही, तो जन्माला यावा लागतो. माझ्या शरीरामध्ये जे जीन्स आहेत, ते जीन्स कुठून आले, ते किती करतात, किती ऑपरेट होतात, किती कामाला येतात, ही भावना तुमच्या मनात जागृत व्हावी म्हणून ह्या काही गोष्टी तुमच्याशी मी शेअर करतोय. त्याला सांगितल्यानंतर तो म्हणाला, येस अंकल मैं तैयार हूं नेत्रदान करने के लिए, क्या करना है?
पुरुषोत्तम पवार को फोन करता हूं, नहीं जरूरत. त्याला सर्वात प्रथम ज्या व्यक्तीचं नेत्रदान करायचं आहे त्या मृत व्यक्तीचे डोळे बंद करायचे, पापण्या बंद करून त्यावर ओल्या पाण्याच्या 2 पट्ट्या ठेवायच्या. कॉटन गॉस ठेवा, रुमालाच्या घड्या ठेवा, काही करा. थंड पाणी म्हणजे फ्रीजमधलंच पाहिजे असं नाही, पण वातावरणातलं थंड पाणी घेऊन ओल्या पाण्याच्या पट्ट्या बंद डोळे करून त्याच्यावर बंद करून ठेवायच्या. डोक्याखाली 2 उशा ठेवायच्या, सो दॅट द हेड शुड बी एलिव्हेटेड अँड द ब्लड फ्लो विल कम फ्रॉम ब्रेन टू द हार्ट. 2च गोष्टी करायच्या आहेत. वरती जर पंखा असला तर तो बंद करायचा आहे, AC असला तर तो चालू ठेवायचा आहे. का तर तो कॉर्निया सुकू नये. मी अमुक, मी तमुक, मी याव, मी त्याव, मी एवढा मोठा माणूस, मी उद्योगपती, मी इतक्या बँकेचा मोठा मॅनेजर. अरे काही नाही, तुला एकदा सरळ करीन तेव्हाच राहील. तू सरळ करणार, तू कुठे आहेस? तू इथून खाली उतरशील की याची गॅरंटी नाही. पण आम्ही आमच्या इगो मध्ये राहतो. मी याव, मी त्याव ही माझी ओळख कधीपर्यंत सांगा? जोपर्यंत हा श्वास चालू आहे तोपर्यंत. माझा शेवटचा श्वास ज्यावेळेस संपेल, थांबेल, त्यावेळेस माझी ओळख पुरुषोत्तम नाही, माझी ओळख एक बॉडी. अहो मुलगा सुद्धा म्हणेल तर थांबा तुम्ही, त्यांना येऊ दे, बॉडी येते, पप्पा येता येत नाही म्हणणार. माझी ओळख काय आहे? माझी ओळख मी गेल्यानंतर त्याची राख किंवा माती करण्यापेक्षा मी गेल्यानंतर त्याचं मी सोनं करीन. मी गेल्यानंतर ते झाड पुन्हा उगवीन. त्याच्यातून अजून 2 जीवांना मी कमीत कमी दृष्टी देईन. आणि अन्य काही खूप काही देण्यासारखं आहे माझ्याकडे. परंतु हा देह आम्ही त्याचा वापर योग्य करत नाही. आम्ही जगताना सुद्धा नीट जगत नाही. अहो जगणं ही एक कला आहे. हा श्वास चालू आहे म्हणून जिवंत आहे. आता ते तुम्ही जगलात ना, ते जगणं होतं. बाकी आम्ही जे असतो दिवसभर, याची चिंता त्याची चिंता, ते आम्ही श्वास घेतोय, जगणं ढकलतोय पुढे. म्हणजे मृत्यूकडे एक एक पाऊल आम्ही पुढे जातोय, दुसरं काही नाही. आणि जो जगलाच नाही तो मरणार कुठून, आणि मेला नाही तर तो कोणाला कामाला येणार कुठून. म्हणून जगा. आपली शेवटची ओर आहे. तुम्ही सांगितलं 80 वर्ष माझं वय आहे. क्रिकेट खेळता, क्रिकेटची मॅच चालू असते, 1 डे आहे, अरे 20-20 आहे, 19 ओव्हर संपल्या, 1 ओव्हर बाकी आणि स्कोअर झाला 80. त्याला करायची सेंचुरी. आता आउट झाला तरी 72. मार फटके, जगून घे. कुठे जायचंय? काश्मीरला चल. कुठे जायचंय? सिनियर सिटीजन मीटिंगला चल. जिकडे सांगेन तिकडे मी जाईन. प्रत्येक बॉलला मी 6 मारीन. समोरचा धावतोय, आपला पार्टनर पण असतो. समोरचा धावतोय, मी त्याला आउट करेन की तो मला आउट करेल? काही नाही, मला एक क्रीज सोडायचंच नाही. मला चिकी रन्स काढायचे आहेत. एक एक छोटा छोटा क्षण मला जगायचा आहे. जगण्याची कला. कधीतरी सिनियर सिटीजन, मी वयाच्या 36व्या वर्षी काय डोक्यात शिरलं, मी ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केला. त्याच्या अगोदर कल्याणला एक दांडेकर काय नाव आहे त्यांचं, त्यांनी 36व्या वर्षीच त्यांनी सुद्धा एक संघ स्थापन केला होता. मी दुसरा व्यक्ती. पहिला की दुसरा ह्याला काही महत्व नाही, पण त्या वयात मला सुचलं आज वसईमध्ये असे 23 ज्येष्ठ नागरिक संघ आहेत आणि त्या संघांचा एक महासंघ सुद्धा आहे. आणि आम्ही आनंद घेत असतो. आम्ही असाच आनंद घेत असतो. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या त्यावेळेला, अरे पुरुषोत्तम झोप लागत नाही रे. काय तुम्ही विचार करता? झोप काय, झोपायचं. अरे अमुक होत नाही रे. तेव्हा मला समजत नव्हतं त्यांची अडचण काय. आता जेव्हा हळूहळू मी स्वतः ज्येष्ठ नागरिक झालो तेव्हा मला समजायला लागलं, बाबा आता उशीर झाला तर काय आहे, तो येणार आहे ना घरी, तुम्ही त्याची कशाला वाट करता, वाट पाहता? झोपा तुम्ही. नाही झोपत. तू बाप उशीर तेव्हा कळेल.
म्हणजे त्या वयात आम्ही जातो तेव्हा आपल्याला ते कळतं. म्हणून मला तुम्हाला अवयवदानाची माहिती सांगायचीच आहे. मृत्यूनंतर काय द्यायचं हे सांगायचंच आहे. पण त्यासोबत एक छोटीशी एक गोळी द्यायची आहे, ती म्हणजे आनंदाची गोळी. प्रत्येक मिनिटाला प्रत्येक क्षणाला त्या जीवनाला आपल्याला रूप द्यायचं आहे. आपल्याला सेंचुरीज मारायची आहे. प्रत्येक बॉलला छोटे छोटे रन्स आपल्याला घ्यायचे आहेत. आजचा एक दिवस फार महत्वाचा आहे. माहिती आहे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य काय? आज काय विशेष माहिती आहे? तुम्ही रात्री सर्वजण झोपला होता. या जगातले लाखो लोक झोपले होते तुमच्या माझ्यासारखे. परंतु दुर्दैवाने त्यातले काही लोक सकाळी उठलेच नाही. ते झोपलेलेच राहिले. आपण आहोत. आपण आज आहोत. आज आपण हे सगळं नाच गाणी केली. आज आपण हे प्रबोधन ऐकलं, हे विचार ऐकले. आपण आहोत याच्याबद्दल आपल्याला आनंद झाला पाहिजे. वी शुड बी, तुम्ही सांगितलं, यू शुड बी ग्रेटफुल. यू शुड शो युअर ग्रॅटिट्यूड. तुम्ही खूप चांगला शब्द वापरला वनमळीत आहे. तो ग्रॅटिट्यूड आपला असलं पाहिजे. आम्ही जिवंत आहोत, आम्हाला हे ऐकायला मिळत आहे, ऐकून आम्ही त्याच्यावर कृती करणार आहोत. आम्ही देवाचे आभार मानतो. मानणार का? देवाला तुम्ही सांगणार का मी आनंदी आहे? त्याला सांगायला पाहिजे तुम्ही की येस, आय एम थँकफुल टू यू बिकॉज आय एम अलाइव्ह. आणि तुमचे डोळे चांगले आहेत, कान चांगले आहेत. 2-2.5 तास झाले तुम्ही बसून आहात. या वयात बसणं कठीण आहे. तुम्ही का बसलात? कारण तुम्ही सक्षम आहात. त्याने तुम्हाला सक्षम ठेवलंय. म्हणून त्याला जय जयकार करून बोला. म्हणून त्याला सांगा की मी आनंदी आहे आणि बोला आज के आनंद की. तुम्हाला एवढाच आनंद झालाय? तुम्हाला खरोखर तुम्हाला आनंद होत असेल, मी आज जिवंत आहे त्याचा मी आनंद जाहीर करतो. बोलो आज के आनंद की जय. नको तुम्ही मोठ्याने जय म्हणाला तर तो आवाज तुमचा दिल्लीपर्यंत गेला पाहिजे. बोलो आज के आनंद की जय. नाही, दिल्लीपर्यंत नको, तो गेला पाहिजे परमेश्वरापर्यंत. बोलो आज के आनंद की जय. परमेश्वर खूप लांब राहतो बरं का, खूप लांब राहतो, खूप लांब राहतो. त्याच्यापर्यंत आवाज गेला पाहिजे. म्हणजे मी प्रत्येक क्षणाला मी आनंदी असलं पाहिजे. म्हणजे आमचे सिनियर सिटीजन आहे ना, प्रत्येक वेळा त्यांना असं दुनियाभरची चिंता त्यांच्या डोक्यावर असते. आता काय नाही, मुलाचं लग्न जरा सगळं झालं तरी सुद्धा कपाळावर आठ्या असतात. या आठ्या आपण काढून टाकाव्या आणि आपल्याला आनंदाचा जय जयकार करायचा आहे, त्याचा आनंद घ्यायचा आहे. मृत्यूनंतर नेत्रदान 6 तासाच्या आत दुसरं दान आम्ही करू शकतो. नैसर्गिक मृत्यूनंतर नेत्रदान होतं. नैसर्गिक मृत्यूनंतर आम्ही त्वचादान करू शकतो. बऱ्याच वाईट असं वाटतं की बऱ्याच मेडिकल प्रॅक्टिशनर्सला त्वचादान वगैरे कसं काय होतं. मग आमच्यासारखा नॉन मेडिकल पर्सन त्यांना समजून सांगावं लागतं. पण आम्हाला अभ्यासात मध्ये होतं ते काय, पण आता काय लक्षात राहिलं नाही. मृत्यूनंतर नेत्रदानासोबत त्वचादान देखील करू शकतो. पण माझ्या घरातली लोक म्हणतात आपल्या आईचं त्वचादान करायचं नाही. का रे बाबा? अरे नको, ते त्वचादानामध्ये काय बघा ना, ते स्टेशनच्या बाहेर ते खाटकाच्या दुकानामध्ये ते बकरे उलटे लटकवलेले असतात आणि मग तो हात टाकून ते असे त्याची चामडी खेचतो. माझ्या आईची त्वचादान आम्हाला करायचं नाही. अंधश्रद्धा, गैरसमज ते गैरसमज आपल्याला दूर करायचे. त्वचादान म्हणजे आपल्या शरीरावर त्वचेचे एकावर एक असे 7 थर आहेत. त्या 7 थरांमधला सर्वात वरचा थर, त्यातले मुख्य 3 थर आहेत आणि बारीक बारीक असे 7 थर आहेत. त्या 7 थरातला सगळ्यात वरचा थर, अहो आम्ही जेव्हा आंघोळीला जेव्हा असं घासतो आणि म्हणतो किती मळ आहे अंगावर, मळ नाही, ती त्वचा आहे. प्रत्येक वेळेला आपली त्वचा निघून जात असते. ते टिश्यू सेल्स जे आहेत ते सेल्स मरतात, ते निघून जातात, दुसरे सेल्स येतात आणि सुरुवातीला मी अगदी गोड गोड पप्पी घेण्यासारखा बाळ होतो
नंतर आता ह्या सुरकुत्या आल्या, त्या कधी आल्या, त्या कुठल्या दिवशी आल्या ते आम्हाला समजत. प्रत्येक क्षणाला आपल्या शरीरावरचे हे सेल्स आहेत हे मरत जातात आणि नवीन सेल्स येतात. हिवाळ्यामध्ये जर आपण आपली नखोडी जर अशी मारली तर जशी पांढरी ती जागा दिसते, तशी त्वचादान केल्यानंतर फक्त तो भाग तेवढा पांढरा दिसतो. त्वचादान केल्यानंतर रक्ताचा थेंब सुद्धा येत नाही. त्वचादान देखील मृत्यूनंतर 6 तासाच्या आतच केलं जातं. आम्ही पुरुष मंडळी दाढी करण्यासाठी जसं ब्लेड वापरतो त्याच्यापेक्षा दुप्पट आकाराचं बॅटरीवर चालणारं डोर्मोटोम नावाचं मशीन असतं. त्या डोर्मोटोम नावाच्या मशीनने त्वचा घेतली जाते. असा आवाज येतो. पायाच्या घोट्यापासून कमरेपर्यंतच्या भागाचीच त्वचा घेतली जाते. काही केसेसमध्ये पाठीवरची त्वचा स्वीकारली जाते, परंतु हात, पाय, पोट, चेहरा किंवा इतर कुठल्याही भागाची, पायाशिवाय इतर पाठ आणि पाय याशिवाय इतर कुठल्याही भागाची त्वचा घेतली जात नाही. घेणंही शक्य होत नाही, त्यांना घेता येत नाही. तर पाठीची आणि पायाची त्वचा दान केली जाते. त्याच्यानंतर बँडेज लावून ती आपल्याला बॉडी आपल्या घरी येऊन ती त्वचादान स्वीकारलं जातं. घरी येऊन नेत्रदान स्वीकारलं जातं आणि बँडेज लावून बॉडी आपल्या ताब्यात मिळते. नंतर तुम्हाला देहाचा जो तुम्हाला विल्हेवाट लावायची ती तुमचे कर्मकांड किंवा त्याची जी काही तुमची परंपरागत पद्धती असेल त्याच्याने तुम्ही करू शकता. आणि 6 तासच का? तुम्ही खूप छान गुलाबाचं फूल दिलं, म्हणाले अहो आता तुम्ही आलात ना, तुम्ही हे गुलाबाचं फूल आमच्याकडचं खास आम्ही मागवलंय बँगलोरवरनं आणि आता हे तुम्ही तुमच्याकडे घेऊन जा, तुमच्याकडे लावा. तुम्ही ते प्लास्टिकच्या पिशवीत बांधून मला जर दिलं आणि मी घेऊन गेलो. आता इथून जाताना मी आता रत्नागिरीला गेलो, नंतर मग कणकवलीला थांबलो, परत पुढे गोव्याला गेलो, 2-4 दिवस गेलो. तर त्या 4 दिवसामध्ये त्याची हालत काय होणार आहे? तिथे गेल्यानंतर मी लावायला घेतलं तर त्याची पानं कशी होतील? त्याची जगण्याची शक्यता कमी. पण तुम्ही मला दिलं आणि मी ताबडतोब एअरपोर्टला गेलो, ताबडतोब तिथे गेल्यानंतर ताबडतोब लावलं तर जगण्याची शक्यता अधिक. अहो तेवढंच काय, त्या गार्डन मधून काढलं आणि ह्या गार्डन मध्ये लावलं तर जगण्याची शक्यता अधिक. कारण त्यातले सेल्स जे हळूहळू हळूहळू जे भरायला लागले, कारण श्वास नाही, ऑक्सिजन नाही, प्राण नाही, प्राणवायू नाही, त्यामुळे त्यातले सेल्स फक्त मरण्याचीच कृती चालू आहे, नवीन जन्माला येण्याची. कारण दर सेकंदाला लाखो पेशी एका रक्ताच्या थेंबातून लाखो पेशी जन्माला येतात आणि लाखो पेशी तेवढ्याच मरत असतात. जन्म मरण असं ह्या प्रत्येक पेशीमध्ये, हाडामध्ये आपल्या हा संपूर्ण हा सगळा संघ आहे, या पेशींचा समूह आहे. म्हणून हा अख्खा देह जो दिसतो तो सगळा त्याचा समूह आहे. तर ती मरणाची प्रक्रिया चालू आहे. म्हणून जर काही वेळ त्या मरतच राहिल्या तर त्याच्यातून दुर्गंधी येण्याची शक्यता असते किंवा जे आहे ते उपयोगी राहण्याची शक्यता नाही. म्हणून 6 तासाच्याच त्याच्या लिमिट आहे. 6 तासानंतर त्या पेशी मरून नंतर मग त्या निकामी होतात. म्हणून मृत्यूनंतर 6 तास हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. त्वचादानासाठी आणि नेत्रदानासाठी दोन्हीसाठी आय बँक आणि स्किन बँकची मंडळी आपल्या घरी, आपण ज्या ठिकाणी सांगू त्या ठिकाणी घरी किंवा हॉस्पिटलमध्ये ज्या ठिकाणी बॉडी असेल त्या ठिकाणी ते पोहोचतात. त्यांना घेण्यासाठी अर्धा तासाचा वेळ लागतो. बॉडी कुठल्याही प्रकारे डिस्फिगर होत नाही. ज्याचं नेत्रदान झालेलं आहे अशा व्यक्तीचं एखाद्या तज्ञ डोळ्याच्या डॉक्टरने सांगितलं, सर आपल्याला याचं आय डोनेशन करायचं आहे, ते सर पुन्हा उठतील आणि म्हणतील की चला करूया आपण, आणि मग ते उघडून बघतील तेव्हा म्हणतील अरे याचं झालंय. तज्ञ डॉक्टरना सुद्धा कळणार नाही तर तुम्हा आम्हाला सुद्धा कधी कळणार नाही, कारण तो देह आहे तसाच पापडी बंद होऊन विद्रूप होत नाही. मी गेलो होतो एका कॉलेजमध्ये, तो म्हणाला सर आपका भाषण बहुत अच्छा है लेकिन मैं मेरा नेत्रदान नहीं करूंगा. बोला क्यों भाई? देखो ये जो है ना ये हॉल ये मेरे बाप ने बनाया है, डोनेट किया है. ये 36 एकड़ की जमीन है ना, मेरे दादा ने इस संस्था को डोनेट की है. अभी इतना हमारा मंदिर में इधर उधर सब डोनेशन होता है. अभी मैं मरूंगा तो जाऊंगा किधर? स्वर्ग में.
नक्की ना? मुझे नहीं पता. आता त्याला गॅरंटी होती की एवढं दान केलेलं आहे, तो म्हणतो मी स्वर्गात जाणार. मालूम है आपको, स्वर्ग में जाने के बाद उधर ऐसे पंख वाली क्या होती है, अप्सरा होती है, वो मुझे हवा झुला देगी. अरे सर, मैं मेरे आंख इधर डोनेट करके जाऊंगा तो वो सुंदरी को मैं देखूंगा कैसे? बरोबर आहे की नाही? स्वर्ग आहे? स्वर्ग आहे? आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. स्वर्ग आहे आणि तो इथेच आहे आणि हा स्वर्ग आहे. तुम्ही सगळ्या पर्याय आहेत आणि तुम्ही सगळे देव आहात. बोलो आज के आनंद की. आपण देव होऊ शकतो. मी पण कधी केस काळे होते, मी पण केसांवर हात फिरवायचो. माझी पण एक फेवरेट हिरोईन होती. तर तुम्हाला सांगू का नाव? तिचं नाव आहे ऐश्वर्या राय. माझी फेवरेट. नॉट बिकॉज शी इज मिस वर्ल्ड, नॉट बिकॉज शी इज अ गुड ॲक्ट्रेस, बट तिच्या मृत्यूनंतर तिने आपले नेत्रदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो जाहीर केलेला आहे. म्हणून आपण प्रत्येक जण हिरो, आपण प्रत्येक देव आपण होऊ शकतो. एवढी आपल्यामध्ये क्षमता आहे आणि आपण मात्र एवढ्या लवकर का गेला? अरे बाबा, माझ्या वडिलांचा 92व्या वर्षी निधन झालं. दादा, माझा ब्रेन फार चालतो, काही करून तू ना तो अभ्यासासाठी दे. विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे की हा ब्रेन एवढा काय चालला, त्यांना उलगडू दे, उघडून त्यांना बघू दे. त्यांना माहित नव्हतं त्या ब्रेनला उघडून अभ्यास करतात किंवा त्या ब्रेनचं काहीतरी कोणाला ट्रान्सप्लांट करतात, त्यांना तेवढं काही ज्ञान नव्हतं. पण माझं काहीतरी कामाला यावं, माझं देहदान करा. 36 माणसाचं कुटुंब आहे. सगळ्यांनी कोपऱ्यात उभा राहा म्हटलं तर सगळे कोपऱ्यात उभे राहतील, कोणी विचारणार नाही. कारण दादा सांगणार ते चांगलं सांगणार, काहीतरी चांगलं करणार. बापू गेले तेव्हा मी कोपऱ्यात होतो आणि हे सगळे इकडे होते. मोठी मोठी नातेवाईक मंडळी आली, माझ्यापेक्षा वयाने मोठे, मानाने मोठे. दादा, तुझ्या पाया पडतो रे, प्लीज नको. ताई किती रडते. अशा दुःखाच्या वेळेस असं बोलू नये अभद्र, खूप वाईट करतोस तू, तुला हे चांगलं नाही तू जे करतोयस ते. त्यांचं देहदान करायचंय, त्यांची इच्छा होती, मला करू द्या. आता नको, आजचा दिवस जाऊ दे, पुढच्या वेळेला करू. पुढच्या वेळेला काय करणार? माझ्या घरातली गोष्ट आहे. काय भाषण करतो? माझ्या घरात नाही झालं. अरे म्हटलं, तू एकदा माणूस बरेल, पुढच्या वेळेला काय तुझं करू आम्ही, तू जाऊ दे त्यांना. आता ही परिस्थिती प्रत्येकाच्या घरात जेव्हा हा प्रसंग येतो तेव्हा ही येते. त्या दिवशी 10वा 11वा काहीतरी ते साजरं करतात, त्याचा स्वतःचा विश्वास नव्हता. विश्वास ठेवा नका ठेवू हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु मी निदान एवढं तरी करीन याच्यावर तर विश्वास ठेवा आणि त्याच्यावर खात्री ठेवून करा. अजून 8 वर्ष जगले असते तर बरं झालं असतं. म्हटलं का रे बाबा, 92 होते ना. तो काय सचिन तेंडुलकर आहे? जितकी वर्ष जगले, अभिमानाने जगले, आनंदाने जगले, सेवा करत करत गेले. किती वर्ष जगलो याला महत्व नाही, आम्ही किती जगलो त्याला महत्व आहे. त्यामुळे मी जगलो आणि मृत्यू नंतर सुद्धा मी जिवंत राहिलो. म्हणून आमच्या लोगोमध्ये आहे जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. कारण की मी गेल्यानंतर सुद्धा मी देणार आहे. मृत्यूनंतर, नैसर्गिक मृत्यूनंतर नेत्रदान, त्वचादान आणि तिसरं दान म्हणजे संपूर्ण देहदान. तुमची मुलं खूप शिकावी, डॉक्टर व्हावी असं वाटतं. ते जेव्हा पहिल्या वर्षाच्या अभ्यासाला जातात तेव्हा त्यांना ॲनाटॉमीचा, ह्युमन बॉडी, त्याचा वैद्यक शास्त्राला अभ्यास करावा लागतो पहिल्याच वर्षाला. त्यांना ॲक्च्युअल बॉडी तिकडे लागते. आता कॉम्प्युटर आला, डमी आल्या, इतर खूप साऱ्या गोष्टी आल्या, परंतु ॲक्च्युअल बॉडी ही बॉडीच असते. त्याला माकडाच्या बॉडीवर अभ्यास करून होणार नाही, मांजराच्या बॉडीवर अभ्यास करून होणार नाही. त्याला मनुष्याचाच देह लागतो. आणि त्या देहाचं, ह्या देहामध्ये इतकी गुपितं अजून दडलेली आहेत. अहो, साधी सर्दी झाली त्याच्यावरचा गॅरंटेड इलाज अजून मेडिकल सायन्सला मिळाला नाही.
परमेश्वराने किती गोष्टी आपल्या हातात अजून ठेवलेल्या आहेत. आपल्या हातात काहीच नाही. आपण खूप प्रगती करतोय तरी सुद्धा तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकणार नाही. ती गुपित उलगडून काढण्यासाठी म्हणून ह्या मृत देहाची गरज लागते. का? दुसरं आणखीन एखाद्या ब्रेनवर, एखाद्याला गायचं आहे उद्या, तो सकाळी पहाटे उठून रियाज करतो का मला गाणं सादर करायचं. तसं या मेडिकल सायन्सच्या टीमला जर एखादं मोठं कॉम्प्लिकेटिंग ऑपरेशन जर करायचं असेल तर त्यांना सुद्धा त्यांचा पेशंट, त्याचा स्कॅन आणि ह्या बॉडीचा, ह्याचा मेंदू, मग ती टीम, ॲनेस्थेशियाची टीम, बाकी त्यांची टीम, सर्जरीची टीम, ती सगळी येऊन ते म्हणतात बघा ही वेन या ठिकाणाहून गेली, असं त्याची रचना आहे, आपल्या पेशंटची ही आपल्याला दुरुस्त करायची आणि हे असं बायपास करायचं किंवा अमुक करायचं आहे. त्याच्यासाठी ॲक्च्युअल ह्युमन बॉडीची आवश्यकता असते. आणखीन महत्त्वाचं म्हणजे आता तर मेडिकल सायन्सनी इतकी अशी प्रगती केली आहे. अहमदाबादचा डॉक्टर 8-9 महिने झाले, अहमदाबादच्या डॉक्टरने चेन्नईच्या ICU मध्ये असलेल्या पेशंटवर ऑपरेशन केलं. पेशंट चेन्नईच्या हॉस्पिटलमध्ये आहे, ICU मध्ये आहे आणि ऑपरेशन करणारा डॉक्टर अहमदाबादच्या हॉस्पिटलमधून त्यांनी रिमोटली ऑपरेशन केलं. कसं काय? कारण ही रोबोटिक आणि अशी जी नवीन यंत्रणा निघाली आहे ती आमचे सायंटिस्ट शोधून काढतात आणि ती काम करते. तो रुग्ण बरा झाला, त्यांनी आणखीन त्याच्यात नवीन जर आणखीन एखादा प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला, सर हे एक मशीन तयार झालेलं आहे, आता आपल्याला हे याचं बरोबर फंक्शन करतं की नाही आपल्याला बघायचं आहे. पवार साहेब या ना, कधी वेळ असेल तेव्हा आपल्याला त्याची एकदा ट्रायल घ्यायची. जाईल का पुरुषोत्तम तुम्हाला? आपल्यापैकी कोणी जाईल का? अहो त्या मशीनची ट्रायल आणि ते चुकलं तर राम बोललं राम आपणच राहायचं का? कोणी तयार होणार नाही. त्यासाठी ह्युमन बॉडी पाहिजे, ती सुद्धा डेड बॉडी पाहिजे आणि म्हणून मृत्यूनंतर देहदानाची आवश्यकता आहे. म्हणून नैसर्गिक मृत्यूनंतर 6 तासाच्या आत हे तिन्ही दान पूर्ण झाले पाहिजेत. मुंबईमध्ये 5 मेडिकल कॉलेज आहेत, त्यांच्यामध्ये देहदान स्वीकारले जातात. JJ, KM, नायर, सायन असे काही हॉस्पिटल्स आहेत. तुम्ही जर आमच्यासारख्या संस्थांना किंवा आमच्या कार्यकर्त्यांना किंवा आणखी तुमच्या जवळच्या डॉक्टरला जर सांगितलं की सर आम्हाला हे करून द्या, शोधून द्या, तर ते तुम्हाला नंबर देऊ शकतील. आपल्याला पाहिजे फक्त आपली इच्छा. 6 तासाच्या आधी दान ही झाली नैसर्गिक. मग ते आपल्याला हार्ट वगैरे द्यायचंय, कधी देणार? तर त्यासाठी मृत्यू 2 प्रकारचा आहे. आपलं ह्या शरीराची 2 केंद्र आहेत. एक ब्रेन केंद्र आहे आणि दुसरं हार्ट केंद्र आहे. या 2 केंद्रांपैकी कोणतंही एक केंद्र बंद पडलं, काम करेल असं झालं म्हणजे तो व्यक्ती मृत आहे असं म्हटलं जातं. पूर्वी आपण डॉक्टरना बोलवायचो, डॉक्टर हा बोलत नाही, तो श्वास पण घेत नाही, तर बघा डॉक्टर स्टेथोस्कोप लावायचे, नाडी तपासायचे आणि त्याची नाडी लागली नाही की ते म्हणायचे की नाही ही इज नो मोर, आय एम सॉरी. आता दुसऱ्या प्रकारची डेथ डिफाईन झालेली आहे, दॅट इज ब्रेन डेथ. म्हणजे आता तुमच्या बऱ्याच लोकांना आता माझा हा चेहरा ओळखीचा झाला, निदान 2 दिवस तरी हा चेहरा ओळखीचा दिसेल. उद्या सकाळी मी इथून पुन्हा येताना जर कधी मला एखाद्या रिक्षाने धडक दिली, मी पडलो आणि उठा हो पवार, हो उठा उठा, पाणी मारा, हे करा, तो पवार उठत नाही, तुम्ही उचलून त्याला कुठे नेणार? स्मशानात. मेजर साहेब मला भीती वाटते आता. हॉटलाईनवर अशा व्यक्तीला तुम्ही स्मशानात कोणी नाही म्हणाले, चांगली गोष्ट आहे. तुम्ही मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला, डॉक्टरांची लगबग सुरू झाली, नर्सची लगबग सुरू झाली, त्यांनी IV लावली, ICU मध्ये नेलं, त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. तास, 2 तास, 3 तास, 5 तास सगळी औषधे देतात, परंतु हा रुग्ण उठतच नाही, त्या मेडिसिन्सला रिस्पॉन्ड करत नाही. तेव्हा त्या डॉक्टरला शंका येते की का रे ह्याच्या मेंदूला तर मार नाही लागला. मग ते ब्रेन स्कॅन करतात आणि मग त्यांना तिथे आढळतं की याचा ब्रेन स्कॅन झालेला, स्टॉप झालेला आहे. आपल्याला 2 ब्रेन आहेत, एक मोठा मेंदू आणि दुसरा एक छोटा मेंदू. छोट्या मेंदूच्या खाली अंगठ्याच्या आकाराची एक स्टेम आहे, दॅट इज कॉल्ड ब्रेन स्टेम. दॅट ब्रेन
इथे जर आता काही अकस्मात झाला आणि जर काही शॉर्ट सर्किट झालं तर लगेच सगळं काही जळून जाणार नाही. ताबडतोब काय होईल, फ्यूज ऑफ होईल. सुदैवाने तो फ्यूज आपण दुरुस्त करू शकतो, तिकडे दुसरा फ्यूज आपण टाकू शकतो. हा फ्यूज मात्र एकदा बंद पडला की तो परत लावता येत नाही. वन्स द पर्सन इज डेड बाय ब्रेन डेथ, इज डेड फॉर एव्हर, ही कॅनॉट रिवाइव्ह. पण तुम्ही हॉस्पिटलमध्ये नेलं, त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरनी आणि त्यांनी या सगळ्यांनी मला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न केले, म्हणून त्यांनी मला कशावर ठेवलं, व्हेंटिलेटरवर. व्हेंटिलेटरवर ठेवल्यामुळे त्या पंपामुळे माझ्या लंग्सला त्यांनी चालू ठेवलं. त्या लंग्सला दाबून लंग्समध्ये हवा भरली जाते, काढली जाते. माझ्या हार्टला बीटिंग चालू आहे, त्या लंग्समधून हवा जाते, त्यामुळे हार्टचं पंपिंग चालू आहे. हार्टचं पंपिंग चालू आहे म्हणून माझ्या सर्व अवयवांना रक्त पुरवठा चालू आहे. अरे मनुष्य मेलेला आहे परंतु त्याच्या सर्व अवयवांना रक्त पुरवठा चालू आहे, म्हणजे माणूस मेला परंतु अवयव जिवंत आहे. असे जिवंत अवयवच कोणाला तरी ट्रान्सप्लांट करून किंवा रिट्रीव्ह करून कोणाला तरी दुसऱ्याला दान करता येतात आणि त्याला जीवनदान देता येतं. अशा वेळेस हार्ट, लिव्हर, 2 किडन्या, लंग्स, इंटेस्टाईन आणि अशा प्रकारचे काही ऑर्गन्स आहेत, पण 8 सॉलिड ऑर्गन्स वी कॅन डोनेट अँड वी कॅन सेव्ह ॲटलिस्ट 8 लाईव्स इन केस ऑफ ब्रेन डेथ. आणि ब्रेन डेथची सुद्धा खूप कल्पना डीप आहे, विषय खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये मी फार गहराईमध्ये जात नाही. तुमच्या वेळेचा, तुमच्या वयाचा आणि सगळ्या गोष्टीचा विचार करून मी तुम्हाला फक्त थोडक्यात ही माहिती सांगायला आलो आहे. जेव्हा आम्ही मेडिकलच्या डॉक्टर्ससोबत आम्ही जेव्हा बसतो तेव्हा डॉक्टरना आमच्यासारखं नॉन मेडिकल पर्सन हे सगळं सांगू शकतो. आणखीन एक आनंदाची गोष्ट अशी की मी म्हटल्याप्रमाणे मी व्यापारी माणूस, मी लॉचा स्टुडंट, मला इतर कुठल्या गोष्टीचं काही मेडिकलचं कुठेच मला काही ज्ञान नाही, परंतु ती घटना घडली त्याला 14 वर्ष झाली. त्या दिवसापासून आजपर्यंत मी माझे सर्व कन्स्ट्रक्शनचे, ज्वेलरीचे, इतर सगळेच जे काय माझे वाटेवर असतील ते सगळे व्यवसाय मी त्या दिवशी असं पाणी सोडलं. त्यांना म्हटलं ऑफिसमध्ये उद्यापासून मी येणार नाही आणि त्या दिवसापासून मी फक्त ऑर्गन डोनेशन आणि ऑर्गन डोनेशन एकच काम करतो. रात्री बेरात्री डॉक्टरना बोलावायला गेलो की सर आय डोनेशनची केस आली आहे सर, तुम्ही सांगा. अरे यार उद्या मला सकाळी 4:30चा फ्लाईट आहे. दिवसा गेलो तर त्याच्यावर हे बघ 40 लोक पेशंट बसले, डॉक्टरांकडे वेळ नाही, म्हणून आय रिट्रीव्ह कसे करायचे त्याचं प्रशिक्षण घेऊन स्वतः EBCRC बचवली आय बँक माटुंग्याला आहे त्याच्या ठिकाणाहून त्याचं ट्रेनिंग घेतलं. माझ्याबरोबर आणखी 13 लोकांना ट्रेनिंग दिलं. 13 लोकांमधल्या फक्त 6 लोकांनी ते ट्रेनिंग पूर्ण केलं. त्याच्यानंतर 3च लोक पुन्हा त्या रिट्रीव्हलच्या प्रॅक्टिससाठी आले. त्या 3 मधला 1 जण फॉरेनला निघून गेला, 1 जण डॉक्टर आहे तो त्याची प्रॅक्टिसमध्येच आहे. आता 1 जण उरला. रात्री बेरात्री कधी असलं डेथ झाली की तो बॅग उचलून घेऊन जातो आणि त्याचे डोळे काढून आणतो आणि तो फक्त पुरुषोत्तम होतो. मी का हे सांगतो की पॅशन असलं तर आपण हे करू शकतो. आपलं पॅशन जर नसेल, आपली जर इच्छा नसेल तर आपल्याला काहीच करता येत नाही. आता मी सुद्धा 70च्या जवळ यायला लागलो आहे, त्यामुळे मी अजून किती वर्ष करू शकेन इतक्या स्किलफुल. तुला भीती नाही वाटत का रे? म्हटलं वाटते भीती. एखाद्या त्याने पटकन मेलेल्या माणसाने जर तुझा हात पकडला तर नाही, म्हटलं आधी पहिले त्या डेथ सर्टिफिकेट बघतो खरंच मेलाय की नाही. मला भीती याची वाटते की हे काढताना जर तुझी दिरंगाई झाली, त्याच्यात काही चूक झाली तर 2 लोकांच्या दृष्टीने तू त्याचा नाश करशील. देणारा तयार होता, त्यांनी दिलेलं होतं. काढताना तू चूक करण्यासाठी एखादा पायलट चालवताना, गाडी चालवताना ड्रायव्हर त्यांनी चूक केली तर 50 प्रवाशांचा जीव टांगणीवर लागतो. तसं ती चूक माझ्याकडून होऊ नये म्हणून मी ती करतो आणि ते नेत्र आम्ही आय बँकमध्ये पाठवतो. मित्रांनो, सांगण्यासारखं खूप आहे, पण याच्यासाठी देण्याची भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे. देण्याची भावना ही विकत घेता येत नाही, कारण की एका गावात एक सावकार बसला होता असा मस्त, गडगंज संपत्ती, मोठा वाडा,
आणि त्या लोडवर टेकून बसलाय. तिकडे एक फकीर येतो, अल्लाह के नाम से दे दे बाबा, भगवान के नाम से दे दे बाबा. ए भाई जाओ आगे, हमारे घर में खुद खाने को कुछ नहीं है, तेरे को क्या देगा, जा. तो बिचारा जायचा. हा काहीच देत नाही त्याला, तरी सुद्धा तो रोज येतो. हा विचार करतो मी ह्याला काहीच देत नाही, तरी सुद्धा हा रोज येतो आणि इकडून जातो. तो गेला त्याच्या पाठीमागे, हा पण गेला चालत. कुठे जातो, तिकडे जाऊन बघतो तर त्याची सुनबाई चांगल्या घरातून आली होती. ती त्या बाबाला 2 भाकऱ्या, लोणचं आणि हे ते ती त्याला देत असायची. तो बिचारा ते घेऊन, माई तेरे बाल बच्चे सुखी रहे, आशीर्वाद देत होता. याने सांगितलं मी त्याला देत नाही, आमच्याकडे नाही म्हणून सांगतो आणि तू त्याला देतेस. आज से कुछ नहीं देने का, चल. ती बिचारी सुनबाई, ती तो येईल तेव्हा ती तो ऐकण्यासमोर तिला बसवायचा. तरी तो फकीर आला, अल्लाह के नाम से दे दे बाबा. अभी तू वापस आया, अरे बाबा मत आ इधर. तरी एक दगड टाकला, जा नाही आले का इधर. परत दुसऱ्या दिवशी 1 महिना 2 महिने तो फकीर रोज येतो आणि हा रोज त्याच्या झोळीत दगड टाकतो. तुला दिमाग आहे की नाही, मी तुला काही देत नाही तरी सुद्धा तू रोज येतो, तुला काही समजतं का, काय येतो तू. त्या फकीरांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं होतं, बाबा अभी तक तू कुछ नहीं देता था, अभी पत्थर देना शुरू किया तो कभी ना कभी तो कभी ना कभी तो देना शुरू करो. आज से देना शुरू करो. देण्याची भावना आपल्यामध्ये आजपासून आपण जागृत करूया. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देण्याची आपल्याला भावना असलीच पाहिजे. आपण मोठी मोठी पैसे आहेत, मुलांची लग्न करतो, मोठे मोठे एका आमच्या मारवाड्यांमध्ये आणि याच्यामध्ये बघतो आम्ही, त्या दिल्लीवाल्यांमध्ये रोटीचे 15 प्रकार, लड्डूचे 15 प्रकार, भाताचे 23 प्रकार. आता भाताचे 23 प्रकार आपल्याला केसरी भात, अमुक भात 3-4 माहिती आहेत, पण एवढे प्रकार. मैंने इतने ये रेसिपी बनाई थी, म्हणजे त्याला थोड़ा ले और थोड़ा ले. अरे एक लड्डू तर ले, प्युअर घी का बनाय. अरे बाबा नको, पोट भरलंय माझं. अरे ले बाबा, तू ये तो चक. तो लड्डू तसाच आहे, तू ये तो चक. तो काय करणार, किती खाणार. शेवटी ते जातं कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर. ताटावर ताट भरलेलं पंचपक्वांना त्या ठिकाणी वाया जातात. कुत्रे येऊन खातात, कुत्र्यांची मारामारी असते. पण त्याच ठिकाणी एखादा गरीबाचं लेकरू आलं, एखादी मुलगी आली, हे हट इधर नाही आले का, चल कैसा इधर आ गया, नाही आले का इधर चल. ही मानसिकता आहे आमची. कुत्र्याला घालीन पण माणसाला नाही देणार. अन्न आणि अवयव वाया घालू नका, पाप है. देते रहिए, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. अब सबका मतलब क्योंकि ये चिता में जाएगी तो राख बन जाएगी, मट्टी में जाएगी खाक बन जाएगी. चिता में जाएगी राख बन जाएगी, मट्टी में जाएगी खाक बन जाएगी. अरे वो करो 2 नेत्रों का दान, किसी की जिंदगी गुलजार बन जाएगी. अब सबका विषय अतिशय मोठा आहे. आपल्याकडे वेळेअभावी त्यांना मी जो थोडा वेळ दिला त्याबद्दल पहिली गोष्ट म्हणजे मी त्याची क्षमा मागतोय, कारण की त्या वेळेप्रमाणे मी त्यांचं ते व्याख्यान बसवलं होतं. परंतु आपल्या डोक्यात मनात बरेचसे काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी पवार साहेब मला वाटतं नक्की तुमच्या प्रश्नात समाधानकारक अशी उत्तरे देईल. तर प्रत्येकाने ज्यांना काही प्रश्न आहेत त्यांनी हात वर करावा आधी आणि मग माईक तिकडे येईल तुमच्याकडे. नमस्ते सर. ॲक्च्युली मी आहे कॅन्सर सर्वायवर, तर मी डोनेट करू शकते का, हा मला मोठा प्रश्न आहे. तुमचा हा प्रश्न तुमचा वैयक्तिक नाहीये,
असे अनेक लोकांचे प्रश्न असतात. तुमच्या ह्या प्रश्नाने अनेक लोकांचं समाधान होणार आहे. मी मगाशी जे सांगितलं की एखादा दुर्धर आजार मृत्यू समयी एक्झिस्टिंग मध्ये असता कामा नये. आता मला काहीच रोग नाही, कुठली व्याधी विकार नाही, पण मृत्यूच्या समयी जर मला जॉइंटिस झाला, मला HIV झाला, मला कॅन्सर झाला आणि त्यावेळेस जर तो एक्झिस्टिंग असेल तर माझं स्वतःचं सुद्धा दान होऊ शकणार नाही. आज मला कॅन्सर आहे, माझा त्याच्यावर इलाज चालू आहे, 6 महिने 8 महिने त्याच्यावर इलाज केला, वर्ष 2 वर्ष मी आता ठणठणीत आहे आणि त्याच्यानंतर मृत्यू झाला, तर मला कॅन्सर होता तो इतिहास आहे. त्याच्याशी आता याचं काही घेणं देणं नाही. मृत्यूच्या समयी असा एखादा दुर्धर आजार असला तरच फक्त घेतलं जात नाही, बाकी नंतर प्रत्येकाचं दान स्वीकारलं जातं. येस सर, बोला. इकडे इकडे का बरं. Sir, basically, I'll speak in English. I'm a Christian and our bodies are being buried. But what do I always had it from small that I want to donate my whole body to a medical college. I didn't know that we can even donate the body parts and all. But suppose you are hospitalized because of some sickness and you die there. How will it happen? Means how will they do this procedure? Thank you for your question. Despite of your caste, creed and religion, everybody can donate. First thing. Second thing is, for donation, you need your intense wish that yes, I want to donate. Now, as I said, I have specs, I have glasses, thick glasses, soda water glasses. Even I am not able to see without the glasses. How can my eyes will be helpful to anyone to give the sight? Don't worry, it is not your question. Hello. अरे विलास, इकडे इकडे. It is not. Hello. It is like my answer is incomplete. I'm just completing. And thankfully, we can die in 2 ways, either natural death or brain death. In natural death, we can donate eye, skin and body. As you said that I wish to donate entire body for the anatomical study for the humanity. That's good. So ज्यांच्या हातात चहा नाही त्यांनी टाळ्या वाजवूया यांच्यासाठी की त्यांनी दान देण्याचा निर्णय घेतलाय. आमच्याकडे या सुवर्ण देवरुखकर आहेत, त्यांना मी किती वेळा ते फोन करायच्या, मला फोन घ्यायला वेळ मिळत नाही किंवा बऱ्याच वेळा मी अनेक ठिकाणी पेशंट बरोबर असतो किंवा हॉस्पिटलमध्ये असतो किंवा आता माझा फोन सायलेंटवर आहे. तर हे आलेले फोन आहेत त्यांना मी नंतर त्यांना उत्तर देतो. या बाईंनी मला खूप त्रास दिला. इतक्या वेळा त्यांनी मला फोन केले, ते म्हणाले म्हणजे मेसेज केले आणि तेव्हा मला कळलं की ह्या बाईची तळमळ किती आहे. त्यामुळे तुमच्या तळमळीला मी नमस्कार करतो. खूप छान. तुम्ही देण्याची भावना प्रत्येकाने अशी असली पाहिजे की मला रस्ता मिळत नाही. मी विचारलं होतं त्यांना, पण काय त्यांनी फोन उचलला नाही. मग जाऊ दे, मग कशाला द्यायची, त्यांनाच गरज नाही तर मला कुठे गरज आहे. गरज मला नाही, ज्या गरजवंताला गरज असते त्याला ते मिळणार आहे. त्याच्यासाठी आपली तळमळ की मी आज कोणाला जरी काही चहा पाजला तर उद्या तो मला कुठेतरी माझं तिकीट लवकर काढून देईल म्हणून तो चहा पाणी असतो. परंतु हे दान आहे, हे अशा अज्ञात व्यक्तीला आम्ही देतो म्हणजेच तो आम्ही परमेश्वराला ते पोहोचतो. सो अबाउट युअर क्वेश्चन, येस आय एम कमिंग टू दॅट पार्ट ओनली. यू कॅन एक्सप्रेस युअर विलिंगनेस टू द concerned hospital or from there itself you can call us, call any NGO. Those are working for this cause. There are many NGOs active in Mumbai. They will immediately they will come and help you and they will guide your family. They will take care of everything. And nowadays, since in previous days it was very difficult to find a hospital. Now since I am there and
फार मोठी संस्था आणि फार मोठं चांगलं काम चालू आहे या फेडरेशनच्या माध्यमातून. आम्ही अवयवदानाच्या प्रचारासाठी नाशिक ते नागपूर चालत गेलो 52 दिवस. मुंबई KM हॉस्पिटल टू मडगाव गोवा ते पण 52 दिवस आम्ही चालत गेलो रस्त्यावर. बिस्लरीच्या पाण्याशिवाय चालत नाही. AC नसला, गाडीमध्ये AC, कारमध्ये AC, ऑफिसमध्ये AC, बेडरूममध्ये AC, आणि आम्ही उन्हातानातून चालत होतो अवयवदानाच्या प्रचारासाठी. त्याच्यासाठी मिशन लागते, त्याच्यासाठी आपल्याला एक ध्येय लागतं. अशा 5 पदयात्रा आम्ही करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या कोपऱ्यात जाऊन आम्ही हे केलं. आणि आता रिसेंटली जसं तुम्हाला यांनी सांगितलं तसं आम्ही जयपूर, उदयपूर, दिल्ली, राजस्थान, आणि आता तुम्हाला एक सांगतो की भारतामधल्या कुठल्याही शहरातून जर कोणाला दान करायची इच्छा असेल तर ते ह्या ठिकाणी मी बसलेला असताना सुद्धा या ठिकाणून मी ते कोऑर्डिनेट करून आणि ते दान तुम्हाला यशस्वी करण्याची ग्वाही मी देतो. आणि ते आता शक्य होऊ लागले. So you can contact anyone, and most important thing now I am going to tell you that I stay in Vasai and majority people are Catholic in Vasai area. So Vasai आणि गोवा या ठिकाणी almost every churches have organized my lecture. Every priest I have met them, I have convinced them, and they have welcomed me. And they have organized lecture once and twice and thrice, and now Catholic people now, आम्ही धर्माचा उल्लेख करत नाही, कोणाचाही उल्लेख असा, कारण आम्ही धर्म मानत नाही. कारण मी हिंदू नाही, मी मुस्लिम नाही, मी ख्रिश्चन नाही. मी कोण आहे? माणूस. मी कोण आहे? तुम्ही कोण आहे? नाही. कोणीतरी हिंदू असतो, कोणीतरी अमुक असतो. म्हणजे हे देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा मी कोण आहे हा प्रश्न विचारायचा आणि म्हणायचं मी माणूस आहे. माणसाने माणसासारखे माणस आहे, हेच आमचे मागणे माणसाने. सो प्रिव्हियसली 70 to 80% Jain people were donating these donations, and now thankfully 80% are Catholic in Vasai, and that will be history in short time. And you will read that news in newspaper that Vasai had created a history in organ donation and body donation. Okay, sir. हॅलो, मला एक इकडे शेअर करायचं आहे अनुभव. माझी आत्ता एक्सपायर झाल्यानंतर तिची मुलगी डॉक्टर असल्यामुळे तिने तिचं देहदान केलेलं आहे, म्हणजे आत्या भाऊ. नंतर माझ्या एका रिलेशनमध्ये ती मुलगी सायन हॉस्पिटलला एक हेड ऑफ द ID डिपार्टमेंट होती. तिने तिच्या मावशीचं नेत्रदान केलेलं सगळ्यांसमोर. आणि सांगायला मला आनंद होतो आहे, मी स्वतःच मी धीरूभाई अंबानीमध्ये बॉडी याच्यासाठी डोनेशनसाठी मी ॲप्लिकेशन दिलेले, अर्ज दिले, आणि त्यांच्याकडनं मला एक आयडेंटिटी कार्ड मिळालेलं आहे आणि ते मी घरी पण सांगून ठेवलेलं आहे. व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. तुमच्यामध्ये अनेक लोक आहेत, मला माहिती आहे. काही लोक डिक्लेअर करत नाहीत, मी देतोय. एका हाताने दिलेलं दान दुसऱ्या हाताला कळू देऊ नये असं म्हणतात, पण ते चूक आहे. हे दान असं आहे, हे मी केलं तू पण कर असं सांगायचं आणि इतरांना मोटिवेट करायचं. सो तुमच्यासाठी धन्यवाद. एक प्रश्न आहे. बरं, माझ्या मिस्टरांना आधीपासून असं विचारता आलं की आम्ही देहदान करावं, पण आम्हाला खरोखर मार्गदर्शन मिळालं नाही बरोबर. किंवा ना लोकसत्ता पेपर वगैरे आम्ही वाचलं, पण आम्हाला सगळे अर्धवटच माहिती मिळाली. अप्रोच पण झालो, पण आमच्यापर्यंत असं काही आम्हाला मिळालं नाही. पण मार्गदर्शन मिळालं, खूप आनंद झाला. हे माझ्या मिस्टरांना पण सांगेन की तुम्हालाच अप्रोच होईल. आणि मी आज आलो आहे, मी पुन्हा कधीही तुम्ही हात मारा, मी पुन्हा येईन. देवेंद्र फडणवीस नाही. एक मिनिट अजून आहे. साहेब, मला एक विचारायचं आहे, जे पण देहदान म्हणा, काही नेत्रदान जे करतात आणि केलं असेल तर ते त्याच्या कुटुंबियांना माहिती देतात का की ह्या लोकांना दिलेला आहे, हा तुमचं नेत्रदान ह्याला दिलेलं आहे, असं तुम्ही माहिती देता का? हे लोकच उत्तर देतात. सगळ्यांना माहिती आहे.
नेत्रदानाचा आपला ऑर्गन डोनेशनचा कायदा असा आहे की हे दान आहे हे एखाद्या अज्ञात व्यक्तीला आम्ही देतो. त्यामुळे मी जे दिलं ते कोणाला मिळालं हे डिस्क्लोज केलं जात नाही, कोणी दिलं हे सांगितलं जात नाही. आणि समजा जर मला हे डोळे मिळाले असतील तर ते कोणी दिले आहेत ते पण मला कळत नाही, कारण त्याच्यामध्ये अनड्यू ॲडव्हान्टेज घेण्याचे बरेच प्रसंग घडले. त्यामुळे या बाबतीत एकमेकांना दात्याला आणि स्वीकार करणाऱ्याला त्याच्यातून एक गोष्ट आपल्या कुटुंबाला एक म्हणजे काय अभिमान आनंद होतो की त्या व्यक्तीला जाऊन तो बघू शकतो माझ्या वडिलांचे हे डोळे, म्हणजे त्याला आनंद होता हे वडील आहेत माझे. बरोबर. तर ते आनंद त्याला फार उपयोगी पडतात. त्याच्यापेक्षा आणखी मोठा आनंद आहे की कदाचित कुठेतरी इकडेच माझे वडील मला आता बघून गेले असतील. करेक्ट. म्हणूनच त्या आनंदासाठी त्याला माहित असतं म्हणजे आज जास्त आहे. हाच व्यक्ती आहे, आज तो गेला कलकत्त्यात राहिला, आता माझे वडील मला बघत नाहीत आणि मला रोज वाटतं माझे वडील गेले नाहीत, आहेत कुठेतरी असतील, मला बघत असतील. कदाचित आजच्या याच्यामध्ये प्रभात फेरीमध्ये ते असतील ज्याला मिळालेले आहेत, कदाचित ते माझे वडीलच असतील. तर सो इट इज मोर. साहेब, मी पूर्वी वाशीला राहत होतो. वाशीला MG हॉस्पिटलमध्ये पनवेलच्या मी आणि मिसेसने आम्ही दोघांनी देहदान केलेलं नाही. सॉरी फॉर्म भरलाय आणि त्याचा इफेक्ट आता वाशीवरून माझा इथे कसा होतो? व्हेरी गुड क्वेश्चन. मला देहदान करायचं आहे. आता एक इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला मी सांगतो. ज्याला दान करायचं आहे त्याच्यासाठी आम्ही पूर्वी फॉर्मचा गठ्ठा घेऊन यायचो. बघा, अहो घ्या करा सही, काय कराल तुम्ही, सोडा हे सगळं, भरा फॉर्म. आता त्याची गरज नाही. रक्तदान करण्यासाठी जेव्हा मी जातो एखाद्या बूथवर की मला रक्तदान करायची इच्छा आहे, ओके या, ते चेक करतात, स्वीकारण्यासारखं असेल तर स्वीकारतात. त्याचप्रमाणे मृत्यू झाल्यानंतर डेथ सर्टिफिकेट त्यांना दाखवायचं की ह्या व्यक्तीचं डेथ झालेली आहे आणि आम्हाला दान करायचं आहे. ते दिल्यानंतर तुम्हाला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तुम्ही अप्रोच व्हाल. ज्या ठिकाणी कोकिलाबेन हॉस्पिटल बॉडी स्वीकारत नाही. कोकिला हॉस्पिटलमध्ये फक्त ऑर्गन डोनेशन होतं. बॉडी डोनेशन हे फक्त ठराविक मेडिकल कॉलेजेसमध्ये ज्या ठिकाणी विद्यार्थी शिकतात त्याच ठिकाणी बॉडी डोनेशन होतं. त्यामुळे ठराविकच कॉलेजेस आहेत. नेत्रदानाचा, त्वचादानाचा आणि देहदानाचा फॉर्म भरण्याची आवश्यकता राहिली नाही. फॉर्म भरलेला नसला, पूर्वी आम्ही ते डोनर कार्ड द्यायचो, मग तो ट्रेनमध्ये सांगायचा बघ मी काय असं भानगड करणारा माणूस नाही, लोकांना त्रास देणारा नाही, हे बघ डोनर कार्ड आहे. आता डोनर कार्ड आपल्याला मिळतं, गव्हर्नमेंटची ऑनलाईन वेबसाईट आहे, पण त्याच्यावर ते ऑर्गन डोनेशनसाठी ते करतात. आम्ही 60 वर्षाच्या नंतर 70 वर्षापर्यंत आमचे सगळे ऑर्गन प्रॉपर वापरून घासून घिसून मस्त वसूल झालेले आहेत. त्याच्यानंतर ते ऑर्गन इतरांना कामाला येणार त्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे ऑर्गन डोनेशन आमचं होईल याची शक्यता खूप कमी आहे. किती वयापर्यंत ऑर्गन डोनेशन करू शकतो असा सुद्धा काही लोक प्रश्न विचारतात. तर त्याचं उत्तर असं आहे की ऑर्गन डोनेशन करण्यासाठी वयाची मर्यादा नाही. 40 वर्षाच्या तरुणाचं हृदय सुद्धा किंवा लंग्स सुद्धा कमजोर असतात आणि आमचे 80 वर्षाचे सुद्धा लंग्स अजून मजबूत असतात. ते गाणी म्हणतात, गातात, त्यामुळे त्यांचे ऑर्गन चांगले असण्याची शक्यता असते. ऑर्गनची क्वालिटी लक्षात घेऊन ते स्वीकारायचे की नाही स्वीकारायचे हे डॉक्टर ठरवतात. जर आपल्याला बॉडी डोनेट करायची असेल आणि मुलं परदेशी असतील, ती येऊन त्यांना दर्शन घेणं वगैरे असे प्रकार असतात. मी मेडिकल बायोकेमिस्ट आहे सर. मी पॅथॉलॉजी डिपार्टमेंटला आमच्या सायनला जायच्या आधी PM म्हणून लागायचं. PMमधनं अगदी घाण वास यायचा. तर ह्यासाठी आपल्याला कुणाला कॉन्टॅक्ट करायला हवं की जेणेकरून त्या बॉडीला वास येणार नाही, मुलाला ती बघता येईल आणि त्यानंतर ती दिली जाईल. मी तेच विचारते. हां, पण मग 6 तासाच्या अवधीत परदेशातली मुलं येऊ शकत नाही सर. सर यासाठी काही ठेवता येईल का कुठे? किती ग्रेट आहात तुम्ही, इतका चांगला प्रश्न विचारलाय. तुम्हाला सांगू, हे प्रॅक्टिकल अडचण आहे आणि ही प्रॅक्टिकली ह्याचं उत्तर असलं पाहिजे. ह्याचं खूप छान उत्तर मी तुम्हाला सांगतो. मी मगाशी सांगितलं की 6 तासात दिलं पाहिजे. आमची बायको एवढ्या लवकर कसा गेला, मामाला बोलो, काकाला बोलो, काल
काल तर मला असं म्हणाले होते की मी परवा तुला तिकडे घेऊन जाईन, आता मला कोण घेऊन जाईल? अरे तुला तुझी पडले, आता मला कोण घेऊन जाईल? ती रडण्यामध्ये 4-5 तास घालवते आणि नंतर मग एखादा पुरुषोत्तम येऊन उभा राहतो, अरे त्यांनी फॉर्म भरला होता, त्याला डोनेट करायचं आहे, मग आता याला विचार, ते रडता रडता ती वेळ घालवते. 6 तासाच्या आत द्यायचंय म्हटल्यानंतर 6 तासाची वेळ ओलांडून गेली तर मी तुम्हाला म्हटलं की त्याची क्षमता आहे ती निघून जाईल. त्याच्यावरचा उपाय असा आहे की जर मृत्यूनंतर दान करायचं असेल आणि माझी मुलं किंवा नातेवाईक जर परदेशी असतील आणि ते येईपर्यंत मला फ्युनरल करायचं नाही किंवा दान करायचं नाही, काही नाही करायचं, तर ती बॉडी आपल्या घरी मॉर्चरी मिळते. मोबाईल मॉर्चरी असते किंवा हॉस्पिटलच्या मॉर्चरीमध्ये जर ती बॉडी ठेवली तर ती 1 दिवस 2 दिवस सुद्धा तिथे ठेवली जाते आणि त्याच्यानंतर सुद्धा ती आपण दान करू शकतो. म्हणजे 6 तासाची वेळ एक्सटेंड करणं आपल्या हातात आहे. बरीच लोक सांगतात, मेडिकल फील्डची डॉक्टर सांगतात, अरे कुठे त्या बॉडी, त्यांनी स्वतःने बॉडीवर शिकले पण त्या भानगडीत पडू नको, कारण त्याला डेथ सर्टिफिकेट द्यायचं आहे, त्याला अमुक आहे, थांबा. तेव्हा ते लोक त्याला विरोध करतात. काही लोकच असतात, हो पवार साहेब तुमच्याकडे ठेवा, माझ्या डोळ्याने बघितलंय, चला तुम्ही जे हॉस्पिटलमध्ये असे बॉडीचे एकावर एक ठप्पी लावलेली आहे, खच आहे, इतका घाण वास येतो, तिकडून सगळं रक्त गळत असतं, घाण सगळी गळत असते आणि ते सगळी चालताना लोकांच्या पायाला लागते त्या बॉड्या आणि ते भिकारीची बॉडी, त्याच्यावर दुसऱ्याची बॉडी आणि त्याच्यावर माझ्या आईची बॉडी. अरे कोणी दान करेल का? नाही, तुमचं सगळं तुमच्या घरी ठेवा, आमच्याकडे दान बिन काय नाही, आम्हाला बॉडी डोनेशन नाही करायचं. खोटी गोष्ट, अंधश्रद्धा, गैरसमज. ज्या बॉडी लावारीस असतात त्यांना कोणी नातेवाईक नसतं, त्याच्यावर क्लेम करायला कोणी येत नाही. ऍक्सिडेंट किंवा इतर गोष्टी, आता पूर्वी लावारीस बॉडीज सुद्धा यायच्या, आता लावारीस बॉडीज नाहीत, कारण प्रत्येकाच्याकडे मोबाईल आहे किंवा आधार कार्ड आहे, त्याचं आयडेंटिफिकेशन होतं आणि मग पोलीस त्याचा तपास करतात आणि त्यांना मिळतं. पूर्वी लावारीस बॉडी ताजी जर असली तर ती सुद्धा कधी कधी हॉस्पिटलमध्ये ते वापरायला द्यायचे. परंतु आता कायदा असा आहे की त्याला इतक्या दिवसांपर्यंत त्या बॉडीला गव्हर्नमेंट नाही, कोणीच नाही, त्याला मॉर्चरीवर ठेवायचा. क्लेम करणारा कोणी नाही आला 15 दिवसांनी तर त्या बॉडीचा त्याची विल्हेवाट लावायची. म्हणजे तोपर्यंत ती बॉडी सडलेलीच असते, तिला सडणार, तिथे उंदीर त्याचे अंगठे खातात, मग तिथे मी माझी बॉडी देणार का? नाही. अशी जी निरोगी शरीर आहे, ज्याच्यात कुठले व्याधी विकार नाही, सन्मानपूर्वक नातेवाईकांनी जी बॉडी दिलेली आहे, ती दान केलेली बॉडी तिच्या मानेच्या शिरेमध्ये फॉर्मलिन नावाचा द्रव, फॉर्मलिन इन्सर्ट केला जातो. तो फॉर्मलिन त्या पंपाच्या आधारे संपूर्ण शरीरभर ते फॉर्मलिन द्रव्य संपूर्ण शरीरातल्या कोपऱ्या कोपऱ्यात अंगामध्ये जातं आणि त्या ठिकाणी ते फॉर्मलिन गेल्यानंतर ती बॉडी त्या फॉर्मलिनच्या टँकमध्ये ठेवली जाते किंवा त्या फ्रीझरमध्ये ठेवली जाते. फॉर्मलिनमध्ये एम्बाल्मिंग केलेली बॉडी 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, किती वर्ष तशीच्या तशी राहते. विद्यार्थ्यांना हवी तेव्हा ते त्याचा अभ्यास करू शकतात. ह्या बॉड्या सडतात, त्या ठिकाणी माझ्या आईची बॉडी किंवा माझी बॉडी त्या भिकाऱ्याच्या बॉडीवर दान केलेली देणार नाही. परंतु आम्ही ऐकलंय असं म्हणून लोक काहीही, माझ्या डोळ्यांनी बघितलंय असं म्हणून छाती ठोकपणे सांगणारी माणसं, पण त्यांना डोळे उघडणार आहेत. त्यासाठी तुम्ही आता आपले ह्या विषयाचे तुम्हाला एवढी माहिती झाली, तुम्ही सुद्धा खात्रीशीरित्या त्यांना सांगू शकता आणि त्या अंधश्रद्धा दूर करू शकता. अशी माहिती सांगितली. बोलो आज के आनंद की मी खूप खुश आहे. आम्ही खूप खुश आहोत, आम्हाला खूप छान माहिती मिळाली. मी शिरीषकर सरांना विनंती करते की त्यांनी सरांचा सत्कार करावा. बर्थडे वाले केस चांगले आहे, चांगलेच राहतील, काही चिंता करू नका. एक छोटासा सन्मान बर्थडे वाले
त्याचप्रमाणे त्यांना आपली सतत आठवण असावी या उद्देशाने आम्ही एक छोटीशी आमची संस्थेची एक आठवण आम्ही त्यांना देत आहोत. धन्यवाद. आपला आजचा कार्यक्रम आपल्या कार्यक्रमाची सांगता आता झालेली आहे. नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपण राष्ट्रगीताने कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. तर सर्वांना विनंती की त्यांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहावं.